हे मतापुरती येतात, मत शेतकऱ्याकडून लुबाडून घेतात. आम्ही मत देणार म्हणजे आमचं राजू शेट्टीनं 7 तालुक्यातला ते खासदार त्याने एक वेळा तरी प्रत्येक भागाला भेट दिली पाहिजे का नको? राजू शेट्टीमुळे आम्हाला ऊस दर मिळायला लागला. ते राबत्यात, संघर्ष करतात. सध्या खासदार आहेत ते कधी भागात आपले आले नाहीत, काही नाही, त्यामुळे एक निराशा आहे. विलासराव देशमुख असू देत, आर पाटील असू देत, आपले यशवंतराव चव्हाणपासून जे महाराष्ट्राला आमचे शाहू महाराजांचं हे संस्कृती आहे. शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा आहे. तरी पण हे काय झालंय, एक मेराकाव आरोप प्रत्यारोप करताना हे नेते मंडळी एकदम खायच्या तराव जाऊन करतात. मतदाना दिवशी मत मागं शेतकऱ्याला येतात आणि काहीतरी आश्वासन सांगून चुकून ते शेतकऱ्यांची मतं घेतात. पशुखाद्य जर वाढल्यात, इतर गहू भुसा ह्या उत्पादन खर्च वाढलेला असताना दुधाला सुद्धा दर मिळत नाही. त्या दराचं पण काही नाही ना. त्या प्रश्नाकडे पण कोण लक्ष देत? त्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मग राजू शेट्टी बरे वाटतात. निदान आमच्या प्रश्नावर बोलतात तरी नाही ते. इकडल्या भागामध्ये एकंदरीत कशाचं वातावरण आहे? मग आता मी कॉमन प्रश्न विचारतो की महाविकास आघाडीचा की महायुतीचा आहे? त्या आम्हाला शेतकरी नेता निवडायचा. ती सबसिडी बंद केली आणि तेच 2000 रुपये इकडे शेतकऱ्यांना द्यायला लागलेत. काय त्याचा उपयोग आहे? दर्शक हो, नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय. हातकणंगले मतदारसंघातला हा इकडचा एक भाग आहे. शाहूवाडी तालुक्यातला वाडी चरण म्हणून गाव आहे, वडीच्या शेजारी. इकडून सरूरला जाता जाता या गावामध्ये या चौकात जिथं दूध डेअरी आहे इथं खूप लोक जमतायत असं आम्ही ऐकलं. आम्ही थोडा वेळ वाट बघितली, काही कमीच लोक आलीत. परंतु एक वेगळी चर्चा आम्हाला यासाठी घ्यायची आहे की नेते काय म्हणतायत, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतायत. वेगवेगळ्या सभातनंही लोक ऐकतात, टीव्ही चॅनलमधनं ऐकतात, परंतु या लोकांच्या मनामध्ये पण काहीतरी विचार आहेत, रोष आहे, राग आहे, किंवा त्यांच्याही मनात काही वेदना आहेत. हे शेतकरी लोक आहेत बऱ्यापैकी, यांचं हे ऐकणार कुठल्या माध्यमातून, त्यासाठी आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतोय. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत, कारण आम्ही हेच मुद्दे घेऊन प्रत्येक गावागावात जातो. आजपर्यंत खूप सारे रिपोर्ट्स केलेत, म्हणजे मी इकडल्या कोल्हापूर मतदारसंघातले घेतलेत, इकडचे घेतलेत, प्रत्येक ठिकाणी जातो. लोकांना नेमकं काय म्हणायचं? राजकारणात मतं कुठेही होऊ देत, देणं घेणं नाही, परंतु या नेत्यांना आता ज्यावेळी तुमच्याकडे ते वेगवेगळे त्यांचे जाहीरनामे घेऊन येतील, त्यांना कळू देत की या भागातील लोक एवढी जाणीव आहेत, जाणकार आहेत, हुशार आहेत, यांना आता खोळं समजून चालणार नाहीये. तर त्यांच्या पुढे मी काही कामच घेऊन गेलो पाहिजे. तर काका, तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही खूप वेळ बसलाय माझ्यासोबत, गावचेच आहात का? काय वाटतं आता राजकारण? एप्रिलला निवडणूक येईल, निवडणूक आल्यानंतर मग वेगवेगळे मुद्दे घेऊन तुमच्याकडे राजकारणी येतील. आत्ताचं सध्याचं राजकारण कसं आहे, तुमच्या काळात राजकारण कसं होतं, आणि आता काय वाटतं तुम्हाला राजकारणामध्ये? मला एकच वाटतंय की आताचा येणारा उमेदवार हा पूर्वी ज्यानं काय शेतकऱ्यासाठी सहकार्य केलंय, ऊसाचा दर म्हणा किंवा काय, सगळं शेतकऱ्यांचं असल्यामुळे तुम्ही शेती बद्दल आम्ही बाकीचं काय बोलणारच नाही. साहजिक आहे. कंपनी इंडस्ट्रीच्या एरियामध्ये सगळे व्यावसायिक लोक हे कंपनीच्या बाबतीतच बोलणार, इंडस्ट्रीच्या बाबतीतच बोलणार. आपण शेतकरी पट्ट्यातल्या शेतीच्या बाबतीतच आहे. आणि हे जर काम करणारा जर नेता आमच्या समोर असेल तर त्याच आम्ही ऐकणार. आम्ही मत देणार म्हणजे आमचं राजू शेट्टीनं डायरेक्ट नाव घेऊन समोर. तुमचा काय पक्ष आहे का तो? पक्ष पण नाही, पक्ष आम्ही त्या पक्षाचा नाही, पण त्यानं जे काम केल्यानंतर आम्हाला 2-2 रुपये शेतीला कुठेतरी दर मिळाला म्हणून तुम्हाला ते योग्य वाटतं. तर प्रत्येकाचे मतं शेवटी ऑफकोर्स वेगळी असणार आहेत. जनता आहे, समाज आहे, प्रत्येकाची मतं वेगळीच असणार. खरं सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर काका जसे म्हणलेत की आम्ही शेतकरी लोक आहोत, आम्हाला शेतीबद्दल तळमळ असेल किंवा कुठलाही वेगळा नेता, आता एक 2 चेहरेच आपल्या समोर नाही, तिथं भरपूर लोक उभा राहणार आहेत इलेक्शनला. प्रत्येक जण ग्राउंड लेवलचा असेल, शेतकऱ्यांच्यातला असेल, असू शकतो. तर तो चेहरा वेगळा असणार. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काका? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला असं वाटतंय, गावचेच आहात का? हा, गावचा विकास करणारा आम्हाला खासदार पाहिजे. हे मतापुरती येतात, मत शेतकऱ्याकडून लुबाडून घेतात आणि परत शेतकऱ्यांच्याकडे मागं लक्ष देत नाहीत. हे असलं कसलं राजकारण चाललंय महाराष्ट्रामध्ये? त्यामुळे गावचा विकास करणारा आणि नेता जरा पुढे गावचा यावा. विकास हा करणारा आम्हाला नेता पाहिजे. तर खासदार म्हणून जे निवडून येतात ते मतदारसंघ एवढा मोठा की ह्या कोपऱ्यापासून तिकडच्या हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडी हे 6 जिल्ह्यातला 6 तालुक्यातला ते खासदार त्याने एक वेळा तरी प्रत्येक भागाला भेट दिली पाहिजे का नको? मतदाना दिवशी मत मागं शेतकऱ्याला येतात आणि काहीतरी आश्वासन सांगून चुकून ते शेतकऱ्यांची मतं घेतात. तुमचं जर ही तक्रार विद्यमान खासदारांच्या बद्दल असेल तर मग पूर्वीचे खासदार असे येत होते का ह्या भागामध्ये? पूर्वीचे खासदार येत होते. आता हे 8 ते 9 वर्षातच खासदार इकडे आलेलं नाही. हे भाजप सरकार आल्यापासून इकडे खासदार झालेलं नाही. ही जनता महाराष्ट्रातली हातकणंगल्यातली जगली आहे का मेली आहे का, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे शासनाने इकडे कुठे सुविधा पण घेऊन आलेल्या नाहीत.
सुविधा करून घेऊन आलेले. सुविधावरनं मला एक गोष्ट आठवली की आपण शेतकऱ्यांच्या पोरांना सगळ्यात जास्त नोकऱ्यांच्या आणि इतर गोष्टींची गरज असते, हो की नाही? रोजगार मिळावे, महारोजगार मिळावे, भरावेत, हे आपल्याला काय वाटतं की शासन आपल्यावर उपकार करते, परंतु नाही आहे तर त्यांची ती जबाबदारी आहे की शिक्षण झालं तर त्यानंतर नोकऱ्या मिळवून देणे, हे पालक म्हणून, कारण आपण टॅक्सेस देतो शासनाला, की त्याने पालक म्हणून त्या पोरांच्या नोकऱ्यांची व्यवस्था करावी. तर त्यासाठी इकडे कधी काय झालंय का? काय वाटतं राजकारणाबद्दल असं कुठल्याही मुद्द्यावर? राजकारण एक क्लिष्ट झालंय. म्हणजे गेल्या वेळेचे आमदार धैर्यशील माने शिवसेनेतून गद्दारी करून एकनाथ शिंदेच्या गटात गेले, ते इकडे फिरकलेच नाहीत. राजू शिट्टेमुळे आम्हाला ऊस दर मिळायला लागलाय, ते राबत्यात, संघर्ष करतात आणि शेतीसाठी उत्पादन खर्चावर आधारित हा दर मिळतच नाही. त्यामुळे इकडल्या भागातले शेतकरी बऱ्यापैकी या अशा नेत्याबद्दल बोलतायत, परंतु वेगळ्या गोष्टी रोजगार असतील, तरुणांच्या कामांच्या नोकऱ्यांचं असतील, त्यासाठी कुठला नेता येतोय का? त्यासाठी कोणताही आलेला नाही नेता. धैर्यशील माने तरी अजिबात इकडे फिरकलेले नाहीत. MIDCचा काहीतरी आता 6 महिन्यापूर्वी त्यांनी सर्वे केला, काय केला, शाहवाडी MIDC वाहून, त्याबद्दल काही हालचाल नाही. कैलासाचे आमदार संजय गायकवाड यांनी शाहवाडी मतदारसंघात MIDC मंजूर केली, ते अजूनही त्यानंतर त्यांची काही प्रोसिजर पुढे चालूच झाली नाही. दिवंगत तो एक रोष असणं साहजिक आहे. काय वाटतं राजकारणाबद्दल की बाबा राजकारण आता लोकसभेच्या वेळेला ढिगभर आश्वासन घेऊन तुमच्याकडे येणार आहेत ते, त्यानंतर मग तुम्हाला हे करतो ते करतो या गोष्टीचे मुद्दे घेऊन येणार, कारण त्याच्या आधी तुमची काहीतरी मतं ठरलेली आहेत. होय की आश्वासनच आहे, आश्वासनच काय करतच आहे नुसती, फक्त प्रत्यक्षात कोण काय ते आम्हाला जाणत नाही ना. म्हणजे हे करतो ते करतो. शेतकरी म्हणून तुम्हाला काही सुविधा, काही लोक मगाशी मी ज्या शेतात फिरलो ते लोक महागाईवर खूप बोलत होते की बाबा आमच्या बी बियाण्यांचं आणि खतांचे जे दर वाढले, याच्याकडे कुठल्या तरी नेत्यानं बघावं. खतांचे दर वाढले, तुमच्या आता PM किसानचे 2000 देतात, बरोबर आहे, ते तर नको जाय शेतकऱ्यांनी. पण काय पाहिजे, खताचे दर तुम्ही कमी करा ना. खताचे दर जे पहिले पूर्वी होते, पूर्वीचे दर खताचे होते, पुन्हा ते दर तुम्ही कमी करा ना. मुद्दा बरोबर आहे, कारण खूप ठिकाणी मला म्हणजे खताचे दर कुठे गेलेत तुमचे, म्हणजे दिवसा 17 रुपये शेतकऱ्याला एका देताय तुम्ही, पण किती लुबाड करताय एका फरी पाठीमाग खताच्या. 6,000 देण्यापेक्षा लागवडीचे दर लागवडीचे दर तुम्ही पुरवठत करा ना, पहिले होते ते. बरोबर. शेतकऱ्यांची ही मागणी आहे, ही शासनाला खरंच कळायला पाहिजे ना शेतकऱ्याची, म्हणजे ही खरी मागणी आहे. हे 2000 दिलं म्हणजे झाला, परत कुठला मीडिया एवढा येत बसणार. त्यामुळं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ही म्हणजे फसव्या योजना आहेत यांच्या, या इलेक्शन ह्या अडचणी मांडणारा एखादा नेता पुढे यावा की जेणेकरून त्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मग राजू शेट्टी बरे वाटतात. निदान आमच्या प्रश्नावर बोलतात तरी नाही ते. कार्यकर्ते नाही, कारण बऱ्यापैकी इकडल्या भागामध्ये हेच नाव चर्चेत नाही, ही चर्चेत आहे हो, कारण ते शेतकऱ्यासाठी काहीतरी म्हणजे करतात, निदान बोलतात तरी 2 शब्द. हे सत्यात गेले की ग बसतात. पहिले जे महाराष्ट्रात राजकारण चालू होत होतं त्याचं पातळी एकदम घसरली आहे वेळ. विलासराव देशमुख असू देत, RR पाटील असू देत, आपले यशवंतराव चव्हाण पासून जे महाराष्ट्राला आमचे शाहू महाराजांचं हे संस्कृती आहे, शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा आहे, तरी पण हे काय झालंय, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना हे नेते मंडळी एकदम खायच्या तराव जाऊन करतात, एकदम खायच्या दरावर जाऊन. एवढं शाहूंचे विचार देशभर मानला जातो, शाहूंचे विचार किंवा आपले समतेचा विचार मारणारे तर ह्या नेत्यांना त्याचा यशवंतराव चव्हाण असून देत, शरद पवार असून देत, विलासराव देशमुख असून देत, RR पाटील असू देत, ही मंडळी होऊन गेली एकमेकावर. की ह्या राजकारणाचा कुठेतरी आदर्श विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे परस्पर विरोधी पक्षात असताना त्यांनी मैत्री जपली आणि शब्दाचा वापर हा जापूर केला. आणि ज्या वेळेला ते विरोधात बोलणार विलासराव देशमुख असू देत की ती त्या लागणार नाही, त्यांना विरोधकांना लागणार नाही, ते एकदम अशा पद्धतीनं. बरोबर आहे ना की या नैतिकता त्या राजकारणी जपल्या तर गावोगावातलं राजकारण व्यवस्थित राहील. तो तरुणाच्यात येणारा अग्रेशन, ते येणारा तिरस्कार, द्वेष, जे पेरलं जात आहे ते कुठेतरी कमी होईल. मुख्यमंत्री पद एक संविधान घटनात्मक असताना त्या मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला इथून माग कधीच कोण बोललो नव्हतं. ते एखाद्या पक्षाचं प्रमुख असू द्या तरी बोललं चालेल, पण एक घटनात्मक पद आहे मुख्यमंत्री पद, त्याला बोलणं अयोग्य, त्याला बनणं कोणत्याही व्यक्तींना अयोग्य आहे. ते एक महाराष्ट्राचा प्रमुख आहे, राज्याचा प्रमुख आहे. राजकारण्याच्याकडून होणारी ही एक फार मोठी चूक आहे, फार मोठी चूक आहे आणि ती त्यांनी दुरुस्त करावी. कारण ते जेणेकरून समाजामध्ये असं वातावरण जे बनायला लागलंय
ती यांनी निर्माण केलेल्या अशा वातावरणामुळे सगळंच गडूळ होत निघालं. याचे दर ह्या 10 वर्षात 360 वरून 1010 वर गेले, 1110 वर गेले. का बोलत नाही? कारण सगळ्यात जास्त झळ ही आणि कोणी बोलतच नाही त्याच्यावर. ती सबसिडी बंद केली आणि तेच 2000 रुपये इकडे शेतकऱ्यांना द्यायला लागलेत. काय त्याचा उपयोग आहे? खताचं दुय्यम दर्जाची खतं 600 रुपयाला मिळणारे DAP किंवा हे इतर खतं 1000 रुपये म्हणून 1700 रुपयेवर गेल्यात, 1470 वर गेल्यात. शाकडे ह्यांचं लक्ष नाही नेते मंडळीचं, ह्यांचं फोडाफोडीकडे राजकारण लक्ष. मुद्दा मला खरंच मी प्रत्येक ठिकाणी हायलाईट करायला बघतोय की जरी नेते, शासन, सत्ताधारी, आता आमचे खासदार, आता विद्यमान खासदार हे सीमा भागाचे काहीतरी अध्यक्ष आहेत. त्या सीमा प्रश्नासंबंधी काहीही विचार झालेला नाही. त्याबद्दलही निराशा त्याबद्दलही निराश. आम्ही इकडे कोकण भागात आहे, पण ते सीमा भागात काय चाललंय त्याविषयी काही नाहीच. यांचं फक्त फोडाफोडाने आपली कशी साहजिक पोळी आहे. भाजली. एकंदरीतच काय की बाबा खेड्यातला किंवा गावोगावातला शेतकरी वर्ग, कट्ट्यावर बसणारे लोक इतकी खुळी नाहीत, उत्खुळी नाहीत की बाबा जेणेकरून नेता वरती काहीही करू देत आणि ती मताला फक्त पुढे येतील, कुठल्याही आमिषाला बळी पडून येतील, असं नाही राहिलेलं वातावरण पूर्वीच्या काळात सारखं तरी. जेणेकरून हे जे वोटिंग काय आपलं मशीन काय म्हणतोय ते, EVM मशीन मिशनच्या ऐवजी बॉलेट पेपरवर मतदान होणं जास्त सोयीस्कर आहे. इकडल्या भागामध्ये एकंदरीत कशाचं वातावरण आहे? मग आता मी कॉमन प्रश्न विचारतो की महाविकास आघाडीचा की महायुतीचा आहे? तसं काय अजून सांगता येणार नाही. कुठला पक्ष गटाचा वगैरे नाही, परंतु शेतीशी संबंध अजून तसं काही सांगता येणार नाही. पण जेणेकरून आम्हाला कसं आहे, जे शेतकऱ्यांसाठी झटतात त्यांच्यासाठी आम्ही साहजिक आहे असणार. साहजिकच राजू शेट्टी सर. अशा प्रकारचं इकडे वातावरण. राजू शेट्टी. आता तिने संघर्ष केला. 500 किलोमीटर ते चाललेत. त्यांना आम्हाला काय 700 रुपये ऊस माहित पण नव्हतं. 700 रुपये दरापासून तिने आता 3200 रुपये चांगला दर मिळवून दिला. खरं इतर महागाई आहेच ना, त्याचं काय? राजसाठी त्यासाठी पण बोलतात ना. म्हटले की बाबा खतांचं, बियाणांचा दर वाढायच. नाही खताचा दर जास्तच वाढलाय ना. मग 2-6 हजार रुपये देते ना, त्याची गरज नाही शेतकऱ्याला. नेत्यांची जबाबदारी नाही आहे का मग ती कमी करायची? होय का? बोला मोदींचं बोला आता. नाही ते काय मोदी आल्यापासून दर वाढलेत ना. त्याचा तोटा वरच्या बिझनेसवाल्यांना होणार नाही आहे, गोरगरिबांनाच होणार शेतकऱ्यांना. मग ह्याचा विचार त्यांनी करायला नको का नेते? करायला पाहिजे की. पण ते हिनी जर दर एवढा वाढवला नसता तर त्यांना हे करायचंच पाळी आली नसतं ना. बिझनेसवाल्यांना हे करायचीच पाळी आली नसते. यांचं लक्ष बिझनेसवाल्यांच्याकडे आहे, शेतकऱ्यांच्याकडे नाही. हो, त्यामुळे त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की गोरगरीब लोक सगळ्यात जास्त जे मतदान करतात यांच्या सुविधांचा त्यांनी विचार करायला पाहिजे. होय की नाही काका? बरोबर आहे. काय म्हणायचं आहे अजून? विचारच करत नाही ना. बोलतच नाही ना गोरगरीब समोर त्यांच्या गेलीत लोक तरी बोलत नाही. पशुखाद्य जर वाढल्यात, इतर गहू भुसा ह्या उत्पादन खर्च वाढलेला असताना दुधाला सुद्धा दर मिळत नाही. त्या दराचं पण काही नाही ना. त्या प्रश्नाकडे पण कोण लक्ष देत नाही. याच प्रश्नांच्याकडं लक्ष वेधणारा नेता असावा, त्याच्यावरती सोल्युशन करणारा नेता असावा. होय ना? एकंदरीत पक्षांनी खरंच तुमचे आभार. खूप चांगली झाली चर्चा. मला खूप अजून मोठी वाढवायची आहे, कारण राजकीय चर्चा वगैरे एवढ्या काढायच्या, फक्त लोकांच्या कुठल्या मुद्द्यावर बोलायचं आहे का? नमस्कार. आम्ही लोकसभेवरती आता सध्या चर्चा घेतोय की बाबा लोकसभेचे इलेक्शन आलेत एप्रिलला, की वेगवेगळे नेते तुमच्यापर्यंत येतील, वेगवेगळे जाहीरनामे घेऊन येतील, परंतु त्याच्या आधी तुमच्या मनामध्ये काहीतरी योजना आहेत की बाबा आम्हाला आमच्या कामांचं या मतलब आहे? आमच्या कामांचं म्हणजे आम्हाला शेतकरी नेता निवडायचा आहे. कोण असेल आता ते शेतकऱ्यांचे आहेत आता पुढे येत आहेत. पुढे त्यातला कुठलाही असेल तर तो शेतकरी असावा, शेतीची जाण. आणि शेती जाणं जे आता सध्या खासदार आहेत त्यांनी कधी भागात आपल्या आले नाहीत, काही नाही. त्यामुळे एक निराशा आहे. परत मराठा आंदोलन म्हणा, मराठा आंदोलनात सुद्धा भाग घेतला नाही त्यांनी, ते विरोधातच आहेत. परत शेतीसाठी त्यांनी काय जे बोलले, शेतकऱ्यांना आम्ही दगड हातात घेऊन देणार नाही किंवा रस्त्यावर उतरून देणार नाही, त्याच्या ऊस दराविषयी किंवा इतर पिकाविषयी कुठलेही त्यांनी भाष्य केलं नाही आतापर्यंत. धन्यवाद सगळ्यांचे, खरंच आभार. कारण मला 4-5 लोक इथं सुरुवातीला भेटलीत, तेवढ्यावरती चर्चा सुरू केली आणि खूप सारा चांगला मॉब जमला. मला वेगवेगळे मुद्दे काढायचे होते, चांगले मुद्दे मिळाले. धन्यवाद.